कुठल्या शब्दात तुझे आभार मानू हेच कळत नाहीये मला। आयुष्यात आता मला काहीच जमणार नाही, मी काहीच करू शकणार नाही आता असं वाटत असताना तुझ्यामुळे मला नवा आत्मविश्वास मिळाला, जगण्याची उमेद मिळाली मला तुझ्यामुळे। खरंच सांगतो तुला असं माझ्यापासून दूर करताना खूप यातरा होता येतो मनाला, पण पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची असतील तर हे करण्यापासून गत्यंतर नाहीये। खूप खूप आभार तुझे, खरंच खूप आभार। अहो देवाला साकडं घातले, सगळं तुमच्या मनासारखंच होईल। चल निघायचं ना? हो, चल। हे घे, आत नेऊन ठेव। जातो आम्ही। बर चल सगळी कागदपत्र वगैरे घेतली ना? ठीक आहे, संपूर्ण फाईल आहे, काही चिंता नको। मी धरू का ते? थांब। हे आम्हाला असं वाटतंय की हे भजन जॅमिंग आपल्या भागातही व्हायलाच पाहिजे, त्यामुळे तरुणांपर्यंत आमचे विचार पोहोचायला खरंच खूप मदत होणार आहे। हे भजन जॅमिंग खूप उपयोगी ठरणार आहे। तुला काय वाटतं? खरंच खूप छान कल्पना आहे। आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात तरुण मुलांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यापर्यंत आपली परंपरा पोहोचवण्यासाठी, त्यांना विचार करायला भाग पाडण्यासाठी यापेक्षा सुंदर मार्ग असूच शकत नाही। मला खरंच आवडेल तुमच्या या इव्हेंटचा भाग व्हायला। आणि अजून एक गोष्ट, मला असं वाटतंय ना की आपण लगेचच व्हिडिओ करून सोशल मीडियावर पोस्ट करूयात, म्हणजे आपल्या इव्हेंटचे डिटेल्स सगळ्यांपर्यंत पोहोचतील। अरे बेस्ट आहे, मी लगेच शूट करतो, थांबा। हो। तुम्ही रेडी आहात? येस। ओके स्टार्ट। सिद्धू आणि भावनाच्या या समाजकारणातून राजकारण या प्रवासात साथ द्यायला मी पण येते। आधुनिकता आणि संस्कृती या दोन्हीचा संगम असणारा भजन जॅमिंग हा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून आयोजित करतोय। आम्ही तर तिथे असणारच आहोत, तुम्ही पण याल ना? ओके कमाल। भाई साहब मला जाम आवडलंय, म्हणजे आपल्या प्रचारासाठी तरुणाईला सामील करून घेणारा हा इव्हेंट आहे ना, माइलस्टोन ठरणार आहे, माइलस्टोन। अरे वेंकी काका, लक्ष कुठे तुझं? तू हेच विचारतोय ना की आपण केलेल्या प्रोजेक्टचे खरंच एवढे पैसे मिळतात का? तुला खरं सांगायला गेलो तर मला पण माहिती नाहीये। तुझा फोन दे। आपण इंटरनेटला विचारू की या कॉर्पोरेट कंपन्या पेटंटचे एवढे पैसे का देतात। हा हे बघ काय लिहून आले। वेंकी काका, हे बघ इकडे काय लिहिलंय। या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्या आपल्याकडनं हे जे पेटंट विकत घेतलंय ना, फॅक्टरीज उभ्या करतात, फॅक्टरीज, आणि यानंतर आपले त्याच्यावरचे सगळे राईट्स संपतात। म्हणजे मी आणि आजोबांनी हे एवढे सगळे एफर्ट्स घेतलेत ना, त्याचा काहीच फायदा नाहीये। मला वाटलेलं त्या काका आपल्याला जास्त पैसे देत आहेत, पण ही तर चीटिंग आहे। आपल्याला आजोबांना सांगायला हवं। हा चल चल। काय चाललंय तुझे? आता चांगला आईशी बोलत बसलो तुम्ही। फक्त आयुष्यभर बोलतच राहा। बघू बघू कुठले त्या सिद्धू आणि भावनाने त्या सावलीला हाताशी धरून काय ते भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय घरी। मूर्ख आहेत का हे? नाही, सुरुवातीपासूनच माहित होतं ते मूर्ख आहेत म्हणून। मूर्खपणा काय आहे त्यात? चांगला भजनाचा कार्यक्रम तर ठेवलाय त्यांनी। तुम्हाला सगळं छान वाटेल। एक काम करा, मी कमंडलो आणून देते, संन्यास घ्या तुम्ही आणि हिमालयात निघून जा। तुला ना निलांबरी चिडचिड करायला काही कारण लागतं का? ह्या दोघा अतिशहाण्यांनी दारूचे गुत्ते बंद केले, भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय। लोकांना काय भक्ती मार्गाला घेऊन जायचंय का? आणि असं केल्याने लोकांची मतं जिंकली नाही जात।
मनही जिंकली नाही जात. ती जिंकण्यासाठी त्यांना अक्कल शिकवण्याची गरज नसते. गरज असते ती ग्लासात दारू ओतण्याची. निलांबरी, काय सारखं आपलं निलांबरी निलांबरी. सगळ्यात अगोदर ना त्या सिद्धू आणि भावनाने जे दारूचे गुत्ते बंद केलेत ना, ते आपल्याला सुरू करावं लागतील. तोंडाला येईल ते काहीही बडबड करत सुटतेस का? या अगोदर जो तू काही मूर्खपणा केलाय त्यावर सिद्धूने मोठ्यापणाने तुला माफ केलं, ते उपकार समज बाई आपल्यावर. आणि बाई आता प्लीज नवीन कुठला तरी बिंडोकपणा करून त्या दोघांच्या वाटेला जाऊन नवीन वाद उकरून काढू नको प्लीज. तुम्हाला जर माझी साथ द्यायची नसेल ना, तर काही दिवसांपूर्वी भावनाच्या घरी जाऊन जो तमाशा केला होता मी, तो तमाशा समाजासमोर, जगासमोर, मीडियासमोर मी करेल. आणि आता तुम्हीच ठरवा, तुम्ही माझी साथ देणार आहात की नाही. आणि जर साथ देणार नसाल तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. जानू, जानू कुठे गेली? जानू, जानू, जानू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जानू. कॉफी? थँक्यू. जयंत सर, मी आज आईकडे जातीये. जानू पण तू विसरलीस का? आपल्याला एका कॉन्फरन्ससाठी जायचंय. जयंत सर, मी आईकडे जाऊ का असं तुम्हाला विचारत नाहीये. मी तुम्हाला सांगतेय की मी आईकडे जातीये. जानू, तू मला असं डायरेक्टली कसं काय सांगू शकतेस? जयंत सर, हो असं काय करताय? काल रात्री तुम्हीच मला परमिशन दिली होती. तुम्हाला आठवत नाहीये का? हो जयंत सर, काय झालं हे बघा, मी काल रात्री इथे बसले होते हँडक्रीम लावत, तुम्ही माझ्या शेजारी बसला होतात लॅपटॉपवर काम करत, आणि मग मी तुम्हाला म्हटलं की मला ना खूप बोर होतंय, मला आईकडे जावंसं वाटतंय. तर तुम्ही मला लगेच हो म्हणालात. बरं, तुम्ही मला असंही म्हणालात की जानू, जर का तुला खरंच जास्त बोर होत असेल तर तू छान 2-3 दिवस आईकडे राहून ये. जयंत सर, तुम्हाला कसं आठवत नाहीये हे सगळं? इम्पॉसिबल आहे हे, म्हणजे कसं शक्य आहे? ऑफकोर्स आठवतंय. डोंट वरी, तू तुझा आईकडे, मी जाईन ऑफिसला. नक्की ना? येस, नक्की. ठीक आहे, मग मी लगेच आवरायला घेते. आईकडे जायचंय ना? आलेच हा.